श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत बोर नाणं। बोर नाणं म्हणजे काय, कशासाठी बोर नाणं हे केल्या जातं, किती वर्षापर्यंत लहान मुलांचं बोर नाणं हे करायचं असतं, याची पूर्ण तयारी कशी करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा। पहिल्या संक्रांतीमध्ये ज्याप्रमाणे नवविवाहित असते तिचं आपण गोड कौतुक हे करत असतो, म्हणजेच तिची पहिली संक्रांत ही मोठ्या धामधुमीने साजरी करत असतो। त्याचप्रमाणे आपल्या घरामधील जे लहान बाळ आलेलं असतं त्याचं सुद्धा गोड कौतुक म्हणजेच बोर नाणं। बाळ अगदी 2 महिन्याचं असेल तरीसुद्धा त्याचं बोर नाणं हे करण्याची प्रथा आहे। त्याचबरोबर बाळ म्हणजेच आपलं जे घरातील ज्या मुलाचे आपण बोर नाणं करत आहे त्याचं 5 वर्षापर्यंत आपण हे बोर नाणं करत असतो। संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हे बोर नाणं करू शकतो, पण शक्यतो म्हणजेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी जास्त करून हे बोर नाणं करण्याची प्रथा आहे। बोर नाणं हे एक शिशु संस्कार आहे। ज्याप्रमाणे आपण गर्भामध्ये बाळ असताना त्याचे वेगवेगळे संस्कार हे करत असतो, त्याचप्रमाणे आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळून घेण्यासाठी हा सण म्हणजेच हा सोहळा आपण साजरा करत असतो। संस्कारांबरोबर शिशूंच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टी या सर्वांचा यामध्ये समावेश हा केलेला असतो। यामुळे यामध्ये वेगवेगळे पदार्थ म्हणजे आपण वस्तू ह्या मिक्स करून 5 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याचं बोर नाणं हे करत असतो। बोर नाणं करत असताना यामध्ये आपण वेगवेगळ्या सर्व गोष्टी ह्या नवीन आपण शिशूंना याची ओळख व्हावी यासाठी आपण या कार्यक्रमामध्ये वापरत असतो। सर्वप्रथम यामध्ये आहे लहान बाळाचे कपडे, नवीन कपडे शक्य असेल तर बरेच जण यासाठी काळ्या कलरचे कपडे हे लहान मुलांना घालत असतात। त्यानंतर असतात ती हलव्याची दागिने, हलव्याची वेगवेगळी दागिने ही आपल्याला बाजारामध्ये किंवा आपण घरी तयार करून मुलांनाही घालत असतो। यानंतर आपण लहान मुलांचं जे बोर नाणं करतो यामध्ये वापरल्या जाणारे मुरमुरे, बिस्किट, चॉकलेट, त्याचबरोबर यामध्ये आपण टाकत असतो ती ऋतुमानानुसार मिळणारी पदार्थ म्हणजेच फळे असतात किंवा शेतामधील जे काही नवीन धान्य आलेलं असतं त्याचंसुद्धा या बोर नाण्याच्या पदार्थामध्ये समावेश हा केलेला असतो। अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपण एकत्र करून बाळावरून याची लूट ही करत असतो। बऱ्याच भागामध्ये याला लूटसुद्धा असं म्हणतात, म्हणजेच की बाळावरून हे जे सर्व पदार्थ आपण म्हणजे त्याच्या डोक्यावरती टाकून नंतर जी आजूबाजूला मुले बसलेली आहेत ती सर्व मुले या वस्तू जमा करत असतात। म्हणजे लहान बाळालासुद्धा या गोष्टीचा आनंद होतो आणि जे जमलेले सर्व मुलं आहेत त्यांनासुद्धा या गोष्टी खूप आवडत असतात। म्हणजे आपण ज्या बाळावरून ह्या सर्व गोष्टी लुटून ह्या आपण त्यांना देत असतो। ज्याप्रमाणे आपण लहान मुलांचे वेगवेगळे संस्कार हे करत असतो, म्हणजेच सर्वप्रथम त्याचं नामकरण, त्यानंतर 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याला अन्नप्राशन, त्याचप्रमाणे त्याच्या जीवनातील हा एक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असा क्षण म्हणजेच बोर नाणं। यामुळेच लहान मुलांना यामध्ये वापरलेल्या ज्या गोष्टी आहे किंवा वस्तू आहे या माहिती होतात आणि ते थोडा त्यांना खाण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतात। अशा प्रकारे बोर नाणं हे लहान मुलांसाठी अत्यंत म्हणजेच आनंदाचा आणि महत्त्वाचा असा हा एक क्षण आहे। संक्रांतीनंतर तुम्ही रथसप्तमीपर्यंत आणि मूल हे लहान असेल तरीसुद्धा हा संस्कार त्याचा करू शकता, म्हणजे 5 वर्षापर्यंत आपण बोर नाणं हे करत असतो। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल धन्यवाद।